राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी। कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाण्याची शक्यता। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बैठकांचं सत्र। मुंबईतील लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या आजपासून मातोश्रीवर बैठका। आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका। राज्य सरकारकडून मेगा भरतीचा कृती आराखडा तयार। 2.5 महिन्यात केली जाणार 75,000 पदांची भरती। उत्पादन कमी झाल्यानं डाळींच्या किमतीत होणार वाढ। सध्या 150च्या घरात असलेल्या डाळी जूनमध्ये 200चा आकडा पार करण्याची शक्यता। आल्याच्या किमती पोहोचल्या 100 रुपये किलोवर। आवक कमी झाल्यानं दरवाढ। मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी घटली। तलावांमध्ये 16%च पाणी शिल्लक। मुंबईसह राज्यभरातील हवामानात चढ उतार। मुंबईत घामाच्या धारा तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। सचेत देणार पावसाळ्यात मुंबईकरांना आपत्कालीन स्थितीचा इशारा। पालिकेकडून वापरली जाणार अत्याधुनिक यंत्रणा। म्हाडाच्या 4083 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत आज जाहीर होणार। 18 जुलैला जाहीर होणार सोडत। बुलढाण्यात वसतिगृहातील विद्यार्थ्याकडे सापडली पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं। पोलिसांनी विद्यार्थ्याला केली अटक। बेस्टच्या ताफ्यात उद्यापासून आणखी 4 एसी डबल डेकर। स्वस्तातील प्रवासांमुळे मुंबईकरांकडून भरभरून प्रतिसाद। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडी आधीच नावावरून वाद। रवींद्र कुलकर्णींच्या नावावर प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटनांचा आक्षेप। सहकारी बँकांची कोंडी अखेर सुटली। तक्रारी सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा वरिष्ठ अधिकारी नेमणार। 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी ना ओळखपत्र ना द्यावा लागणार अर्ज। एसबीआयनं काढलं परिपत्रक। बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार। मतदानानंतर शाई नव्हे तर लेझर मार्कचा करणार वापर। परदेशी कैद्यांना आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा। ई प्रिझन प्रणाली अंतर्गत उपलब्ध केली जाणार सोय। विरोधकांच्या एकजुटीला गती देण्याचा प्रयत्न। संभाव्य आघाडीतील आपच्या सहभागासाठी नितीश केजरीवाल यांची चर्चा। आणि शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातनं केला आरसीबीचा 6 विकेटनं पराभव। विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ। मुंबईचा प्ले ऑफमध्ये प्रवेश। आरसीबीचं आव्हान संपुष्टात।